तर आपल्या सोबत आज भारतीय बौद्ध महासभा म्हणजे अर्थात बौद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था या संघटनेच्या लातूर जिल्हा अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्षा करुणाताई धम्मानंद कांबळे किनगाव या आज उपस्थित आहेत। तर त्यांना काही मोजके थोडेसे प्रश्न आम्ही विचारणार आहेत, त्या प्रश्नाचे अचूक अशा उत्तर देतील हीच अपेक्षा। तर जय भीम। तर तुम्हाला भारतीय बौद्ध महासभा ही संघटना म्हणजे हे संस्था या संस्थेमध्ये काम करण्यासाठी म्हणजे कशाची प्रेरणा मिळाली तुम्हाला, कशाबद्दल वाटलं की या संस्थेमध्ये काम करायला पाहिजे? तर ज्यावेळेस आमच्या इथं मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्यावेळेस आम्ही भारतीय बौद्ध महासभा सुरुवातीला शाखा स्थापन केली आणि शाखा स्थापन केल्यानंतर असं आम्हाला जाणवलं की खरंच या मार्गाने जर गेलं तर प्रत्येक माणूस हा सुधारतो आणि याच्यामध्ये आपल्याला आर्थिक बाबीचा काही प्रश्न येत नाही आणि मान सन्मान जास्त भेटतो। आता आपण एखादी गोष्ट जर मिळवायची झाली तर ते पैशाशिवाय आता काहीच नाही असंही म्हटलं जातं। मग इथं फक्त आपल्याला आपलं आचरण चांगलं ठेवायचंय, आपण आपलं आचरण चांगलं ठेवलं की आपल्याला मान मिळतो, सन्मान मिळतो। याच्यापेक्षा व्यतिरिक्त माणसाला दुसरं काय पाहिजे? बरोबर, मान सन्मान भेटलं म्हणजे समाधानी माणूस होतो, तात्पर्य सांगतो। तुम्हाला किती वर्ष झाले या संघटनेमध्ये काम करून, संस्थेमध्ये काम करून तुम्हाला म्हणजे आता किती वर्ष झाली असतील अंदाजे? 10-12 वर्षापूर्वी सुरू सुरुवातीला कार्यकर्ता म्हणून काम केलं, नंतर शाखा स्थापन झाल्यानंतर मला भारतीय बौद्ध महासभेचं ग्राम शाखेचे सदस्य म्हणून पद भेटलं। त्याच्यानंतर भीमराव साहेब आले आणि ज्यावेळेस भीमराव साहेब आमच्या किनगावला आले होते तेव्हा त्या कार्यक्रमाचं प्रस्ताविक मी केलं होतं आणि मग ती भाषा शैली त्यांनी पाहिली आणि लातूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मॅडम चांगले आहेत तर त्यांना मोठ्या पदावर त्यांना नियुक्त करा। तर मग तालुक्याला सोडून मला डायरेक्टली जिल्ह्याला घेण्यात आलं होतं। सुरुवातीला सदस्य घेतलं, नंतर सचिव केलं, नंतर उपाध्यक्ष आणि आता भीमराव साहेबांनी सांगितलं की जसा पुरुषांना अधिकार आहे काम करण्याचा तसंच महिलांना सुद्धा अधिकार आहे। जसं पुरुष अध्यक्ष म्हणून मिरवतो तसं महिला सुद्धा अध्यक्ष म्हणून मिरवली पाहिजे। म्हणून प्रत्येक मग ग्राम शाखा असेल, तालुका शाखा असेल, जिल्हा शाखा, केंद्र शाखा, राज्य शाखा कोणतीही शाखा असली तर पुरुषांची एक आणि महिलांची एक करायची आणि त्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये 2 भाग केले, पूर्व आणि पश्चिम। त्याच्यात पूर्वमध्ये 2 महिलांची शाखा आणि पुरुषांची शाखा, त्याच्यामध्ये महिलांचं अध्यक्षपद मला यावर्षी दिले। तर तुम्हाला मग म्हणजे किती पद आजपर्यंत तुम्ही उपभोगली या भारतीय बौद्ध महासभेमध्ये? आजपर्यंत किती पद मिळाली तुम्हाला? सांगितले ना, सदस्य, सचिव, संस्कार उपाध्यक्ष। म्हणजे सचिव म्हणजे कोणतं, तालुका, जिल्हा? सुरुवातीला फक्त मी ग्राम शाखेमध्ये सदस्य म्हणून काम केलं आणि ज्यावेळेस मी सदस्य होते तेव्हा गावातले मला म्हणायचे की या महिला अध्यक्ष आहेत, पण त्यावेळी महिला अध्यक्षाचे पदच नव्हतं शाखेमध्ये। पण महिलांना एकत्र करणं, त्यांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांना सोबत घेऊन जाणं, आता म्हणतात ना पुढाकार घेतलं की हे अध्यक्षच आहे, तशा पद्धतीने ग्राम शाखेत फक्त मी सदस्य म्हणून काम केलं। त्याच्यानंतर जिल्हा शाखेवर सुरुवातीला सचिव म्हणून घेतलं, नंतर संघटक केलं, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष। मग तुमच्या आता भारतीय बौद्ध महासभेमध्ये तुम्ही इतक्या दिवसांनी कार्यरत आहे, मग तुम्ही तुमच्या किनगाव मध्ये काही उपक्रम राबवलं की नाही भारतीय बौद्ध? हो, राबवलं। अगोदर किनगाव मध्ये कंदुऱ्या जास्त होत्या, आता त्याचं प्रमाण कमी झाले। सर्वात मोठा मुद्दा हा होता, सर्वात किनगाव मधला सगळ्यात मोठा मुद्दा हा होता, कारण किनगाव हे गैबी साहेब या म्हणजे पीर आहे आणि त्याला श्रद्धास्थान म्हटलं जातं, त्याच्यावर ते गाव ओळखलं जातं आणि मग श्रद्धा असावी, मी नाही म्हणत नाही, पण अंधश्रद्धा नसावी। आणि हे कंदुरी, मला असं वाटतं की कंदुरी म्हणजे एक अंधश्रद्धा आहे। बरोबर, सर्वात मोठा प्रश्न हा होता आणि मला असं वाटायचं ह्या शाखेत काम केल्यानंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक कळला आणि मग जे लोक अंधश्रद्धेच्या वाटेवर आहेत त्यांना श्रद्धा काय हे शिकवावी आणि त्या वाटेने चालवावं, हा मेन मुद्दा होता। मग ते कमी झालं। दुसरा उद्देश होता किनगाव मध्ये एकता नव्हती,
संघटन नव्हतं, या शाखेच्या माध्यमातून संघटन झालं. चांगली होती. दुसरी गोष्ट अशी होती की प्रत्येकाला पुढे जाण्याचा मार्ग नव्हता. या शाखेच्या माध्यमातून ज्या वेळी आम्ही कार्यक्रम राबवतो त्यावेळी अगदी अध्यक्षापासून ते सदस्यापर्यंत त्याला स्टेजवर जाण्याची संधी आम्ही देतो. तिसरा मुद्दा असा राबवला तिथं की प्रत्येक महापुरुषांच्या जयंती आम्ही साजऱ्या करतो. महात्मा गांधी असतील, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, अशा म्हणजे सगळ्या, अण्णाभाऊ साठे, या सर्वांच्या आम्ही जयंत्या विहारामध्ये साजऱ्या करतो. आणि त्याच्यातून ही दुसरं एक विशेष महत्व म्हणजे प्रत्येक जयंती ही प्रत्येक पदाधिकारी साजरा करतो. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक जयंतीच्या वेळेस वेगळा सदस्य तुम्हाला त्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी मिळते किंवा दिसेल. म्हणजे प्रत्येकाची फोटो पेपरला येते. या जयंतीला जर एका सदस्याची फोटो आली असेल तर दुसऱ्या जयंतीला दुसऱ्या सदस्याची, प्रत्येक सदस्यांना तुम्ही संधी दिली जाते. तुमच्या बुद्ध विहारामध्ये प्रत्येक रविवारी बुद्ध वंदना वगैरे येत असते? हो, नक्की होते. हा, प्रत्येक रविवारी बुद्ध वंदना. म्हणजे आम्ही कधी जर समजा त्या रस्त्याने जाऊ तर तुम्हाला प्रत्येक रविवारी नक्की. आणि आम्ही तर असा उपक्रम केला या वर्षी बरं का. अगोदर काय करायचं, ज्या वेळेस वंदना आहे त्याच्या अगोदर 1 ते 2 तास आम्ही विहार उघडं करत होतो आणि इतर वेळी विहार बंद राहत होतं. मूर्ती आहे, जबाबदारी आहे, उगाच काही दुर्घटना झाली तर त्याच्यासाठी विहार आम्ही बंदच ठेवतो. आणि पौर्णिमेच्या दिवशी एक कार्यक्रम होतात आमच्या, प्रत्येक महिन्याची पौर्णिमा असं साजरी करतो. बरोबर. पण काय करत होतो अगोदर कार्यक्रम, आता आहे म्हणजे 2 ते 3 तास विहार उघडं ठेवत होतो. पण मी एक आताच चर्चा काढली आहे विहारामध्ये, आणखी ती अंमलात आणली नाही. पण मला असं वाटतं की पुढच्या महिन्यापासून ती अंमलात येईल. ती म्हणजे ज्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी एका सदस्याची तिथे ड्युटी लावली जाईल. सकाळी 6 वाजता विहार उघडं केलं जाईल. सकाळी पूजापाठ एक बोधाचारी जाऊन घेईल आणि दिवसभर तो माणूस तिथे विहारामध्ये थांबायचा वंदना होईपर्यंत. म्हणजे त्या दिवशी दिवसभर विहार उघडं असतं. आमचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की महिलांना, मी अगोदर माझा परिचय करून देतो. मी रवी वहिवाळ, ग्रामविकास अधिकारी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. तर ताई, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की महिलांसाठी फार महत्त्वाची आणि खूप जवळची गोष्ट म्हणजे त्यांची केस, आणि तुम्ही त्याचा त्याग केला. म्हणजे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली की एका महिलेने केसांचा त्याग केला. तर हा जो प्रवास आहे तुमचा की आता केसांचा त्याग करायचा आपल्याला, त्या अगोदरची जी भावना होती आणि केस त्याग केले त्यानंतरची भावना, आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये तुम्हाला याविषयी जी काही माहिती भेटली, त्यानंतर तुम्ही जी प्रतिक्रिया होती तुमची, म्हणजे केस आता आपण काढले त्यानंतर कसं लोक काय म्हणतील, ह्याबद्दल थोडंसं आपण सांगू इच्छिता का? बघा, अगोदर मी उपासिका शिबिर केलं, त्याच्यानंतर केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिर मुंबईला घेतलं. आणि मग तेव्हापासून मग पूजापाठ वगैरे मला पूर्ण पाठ आहे. आणि मग आता थोडंसं बोलता येणं हे एक समाजासाठी चांगली गोष्ट आहे. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये मला पुढाकार देऊ लागले गावामध्ये बरं का. मग ते प्रत्येक कार्यक्रम मी साजरे करू लागले. मग याच्यामधनं असं निर्माण झालं की लग्नविधी सुद्धा मग कधी कधी मला घ्यावा लागू लागला. ते आवडू लागलं लोकांना, ते बोलवू लागले. लग्नविधी घेत असताना काहींचं म्हणणं असं ह्या बोधाचारी नाहीत, त्या बोधाचारी नाही तर यांना लग्न लावायला बोलवूच असं सुद्धा म्हटले त्यांनी. म्हटले माझ्या समोर म्हटले बरं का. आणि मग आणि मी हे काय करत होते तर बाबासाहेबांनी सांगितलं, संदेश दिला होता की दरेकाने दरेकाशी दीक्षा देऊ शकतो. त्या उद्देशानं मी लग्न लावत होते. पण लग्न लावताना मी तिथं त्यांना आवर्जून सांगायची की पत्रिकेवर जर तुम्ही नाव टाकत असाल तर केंद्रीय शिक्षिका हे पद टाकू नये. कारण आम्हाला संस्थेनं तो अधिकार दिला होता की केंद्रीय शिक्षिकाने लग्न लावायचा नाही. पण ती इतरत्र पदावर जर कार्यरत असेल आणि तिथं कुणीच उपस्थित नसेल तर महिला लग्न घेऊ शकते. पण मग मला असं वाटायचं की कुठंतरी ही अडचणच आहे. आणि मग ते मला सुद्धा संधी भेटली पाहिजे की बोधाचारी मी सुद्धा झाली पाहिजे. पण माझ्या घरचे काय म्हणायचे, तू केंद्रीय शिक्षिका आहेस, हे पद आपल्याकडनं कुणीच घेऊ शकत नाही आणि शेवटपर्यंत हे आपल्याला पद दिलं. मला असं वाटायचं की मी केंद्रीय शिक्षिका आहे पण मला लग्न लावण्याचा अधिकार नाही, ती मला भेटला पाहिजे, विशेष करून एका महिलेला मिळाला पाहिजे. भेटला. मग ही माहिती भेटल्यानंतर केंद्रामध्ये ज्या काही
आमच्या महिला पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर जे या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याकडे बरेच वेळा विनंती केली होती की तुम्ही बोधाचार्याची परीक्षा महिलांसाठी सुद्धा घ्या. मग हे बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न होता आणि मला वाटते तो ह्या वर्षी त्यांनी कदाचित मनावर घेतला असावा किंवा महिलांची शाखा निर्माण केली आणि त्याच्यामध्ये महिला अग्रेसर झाल्या असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी ह्या वर्षी परीक्षा घ्यायचं ठरवलं. फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेतली. 7 फेब्रुवारीला रमाईचा जन्मदिवस असतो. त्या निमित्तानं त्यांनी परीक्षा घेतली पण त्यावेळेस मला संधी भेटली नाही, प्रवेश भेटला नाही. पण स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा परीक्षा घेतली. मला वाटतं 16 मे ते 17 मे ते 27 मे या कालावधी मला प्रवेश भेटला. पण प्रवेश भेटला आणि ज्यावेळेस तो मेसेज मी माझ्या मोबाईलवर वाचला तेव्हा मला असं थोड्या वेळासाठी वाटलं की इथं मला जाता येणार नाही. का तर एकतर मी माझ्या माहेरी सुद्धा 2 दिवसाच्या वर कधीच मुकाबला राहिली नाही हा मेन मुद्दा होता. आणि तिथं सांगितलं की 10 दिवस तुम्हाला मोबाईल वापरता येणार नाही म्हणजे घरच्याशी कसलाच कॉन्टॅक्ट ठेवता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते मुंडन करण्याचं. मग त्याच्यामध्ये मला वाटलं 101% माझे मिस्टर ही परवानगी देणार नाही आणि सासूबाईला तर विचारण्याची माझी परवानगीच नव्हती किंवा ती ताकदच नव्हती मेन मुद्दा. पण सासूबाईच्या समोर सुद्धा दोघं तिघांनी मला म्हटलं की ही काय बोधाचार्य आपल्या लग्न लावण्याचा पुढे हे त्यांच्या मनामध्ये बसलं. आणि मिस्टरनी म्हटलं की दुसऱ्या महिला जातात का नको. आणि दुसरी एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये अशी होती की ही संधी आताच भेटली तर मग त्या संधीचा उपयोग तू घेतलास तर तुझ्या मागं महिला येतील या उद्देशाने त्यांनीही म्हटलं की मी सहज विचारलं त्यांना असं असं आहे आणि मी जाऊ का. त्यांनी 8 दिवस नको होय याच्यातच गेले. बऱ्याच वेळा हास्य चर्चा पण झाली त्याच्यावर. पण फायनली त्यांनी एक 5 ते 6 दिवस राहिली होती फीस भरायची तारीख. तेव्हा मला म्हटले जायचंय का तुला जायचंय मी म्हटलं तुम्ही आता कसं म्हणता पण फीस भरल्यावर नको म्हणाल. नाही म्हटले जा लगेच मी आता फीस पे करतो आणि त्यांनी केली तेव्हा मला विश्वास बसला. सगळं खरं हे आता कसं संघटना आहे. आता संघटनेमध्ये एवढ्या तुम्ही काम करणार आता शेवटी घर आहे परिवार आहे की नाही. आता परिवारामध्ये तुम्हाला चूल मूल आता पहिलं काय लेडीजचं सगळं चूल मूलच होतं. आता मी तुम्हाला ते परिवार सांभाळायचं. ते परिवार सांभाळून तुमच्या आयुष्यभर खरंच बाबासाहेबांची चळवळ भगवान गौतम बुद्धांची चळवळ आयुष्यभर खरंच त्या चळवळीसाठी तुम्ही काम करू शकता का. संधी तर मिळणारच ना तुम्हाला. संधी तर नक्की मिळणार त्याच्यात काय वाद नाही. संधी मिळालीच आहे. तुम्ही आता तालुक्याहून जिल्ह्यावरच तालुक्याचा विषय नाही म्हणजे जिल्हा सचिव जिल्हा उपाध्यक्ष आता अध्यक्ष आता याच्यानंतर तुम्ही कार्यकारिणीवर जाणार. आम्हाला हमी दिली सर्वात महत्वाचा मुद्दा. ज्यावेळेस आम्ही प्रशिक्षण घेतलं तेव्हा अगोदर आमची आर्थिक परिस्थिती जाणून घेतली त्यांनी म्हणजे तुम्ही काय करता घरची परिस्थिती कशी आहे. आणि त्याच्यातून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या घरची कामं तुमच्या घरची जबाबदारी पूर्ण करून राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला शक्यतो या महिला शक्यतो नसतातच ना. संघट जास्त काम सक्रिय राहत नाही. 10 वर्ष केलं 5 वर्ष केलं. तर तुम्ही बाबासाहेबाच्या एवढ्या मोठ्या म्हणजे चैत्यभूमीस त्या ठिकाणी 10 दिवस तुम्ही प्रशिक्षण घेतलं. 10 नाही आता 20 दिवस केंद्रीय शिक्षक आम्ही तिथंच त्यांचं होतं. आणि हे म्हणजे एवढं मोठं भाग्य तुम्हाला लाभलं की बाबासाहेबांच्या संख्या स्तूपावर जाऊन डोकं टेकून तुम्हाला तिथं झोपता आलं काय म्हणजे तुमचा माता त्यांच्या चरणी तिथं केला तुम्ही. आणि तेवढ्या 20 दिवसाचा कार्यकाळ झाला तुमचा. पहिला 10 वर्ष मला वाटतं 1 वर्ष झालं गेल्या वर्षी तुम्ही केंद्रीय शिक्षिका शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. आणि त्याच्यानंतर आता त्याच मे महिन्यामध्ये हे तुमचा बौद्धाचार्याच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये तुम्ही भाग घेतला. आणि तुमचं अभिनंदन. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही मराठवाड्यामध्ये पहिला आलात त्या ह्याच्यामध्ये. नंतर तुम्ही महाराष्ट्रामध्येच 4था आलात. त्यांच्या महाराष्ट्र कसं म्हणता येईल भारतीय बौद्ध महासभा ही पूर्ण देशामध्ये म्हणजे देशामध्ये ह्या कालच्या बौद्धाचार्य परीक्षेमध्ये 4थी आल्या देशामध्ये. आणि मराठवाड्यामध्ये पहिल्या क्रमांक मिळाला. मराठवाड्यातल्या त्या बौद्धाचार्य मला वाटतं दुसऱ्या एक आहेत ह्या पहिले आल्या. आणि त्यांचं आता भविष्यामध्ये जर तुम्हाला अडचणी आल्या समजा घरी तुम्हाला बघायची वेळ आली तर मग तुम्ही घरून सुद्धा ते काम करू शकाल का. नक्की. ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता तेव्हा मी घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. बाहेरचे सामाजिक कार्यक्रम त्यांनी ठेवत नव्हते.
ज्यावेळी संस्थेनं ऑनलाईन प्रवचन मालिका चालू केली त्यावेळी मी त्याच्यामध्ये सहभागी झाले. त्याच्या माध्यमातून माझे विषय मांडले आणि त्याच्यातून एक महत्वाचा मुद्दा असा होता की लाईट राहत नव्हती आमच्या गावात, ग्रामीण भाग होता. तर आम्ही बॅटरी चार्जिंग करायच्या, शेजारच्या 3 बॅटऱ्यांनी चार्जिंग करून त्या दिवशी घरी आणून ठेवायचं आणि त्या प्रकाशातून आम्ही ऑनलाईन प्रवचन आणि त्याच्यातूनही. आणि त्याचा एक माझा चांगला फायदा काय झाला, ज्यावेळेस मी केंद्रीय शिक्षक प्रशिक्षणाला गेले त्यावेळी तिथल्या मला वाटतं त्या उपाध्यक्ष होत्या कासारेताई, आदरणीय कासारेताई यांनी मला बघितल्याबरोबर म्हटलं आणि माझं नाव लिहून घेत होत्या. त्यांनी नाव लिहून घेतल्या आणि म्हणल्या कुठून आलात? मी म्हटलं लातूर जिल्हा. आणखी माझ्या डबल बघितल्या आणि म्हटलं तुम्ही ऑनलाईन प्रवचन मालिकेत होतात का? तेव्हा अरे हो, मला म्हणजे मला वाटतं की कुठेतरी मला ओळखते. आता तुम्हाला आता ठीक आहे, आता तुम्ही एवढं सगळं झालं, तुम्ही निर्णय घेतला बौद्धाचार्य पदात यायचा, मग आता हा निर्णय तुमचं मुंडन केलं तुम्ही, हा निर्णय तुम्हाला आता चुकीचा वाटतो की बरोबर वाटतो? आता केल्यानंतर सुद्धा त्याच्या आधी तर बरोबरच वाटलं तुम्हाला, पण आज त्या निर्णयाचं काय वाटतं तुम्हाला की आज मी मुंडन केलं आणि मी आले माझ्या गावी, त्याच्यानंतर आता तुमचे सत्कार समारंभ सगळीकडे आता चालूच आहेत महाराष्ट्रात, मग आता त्याच्यानंतर आता प्रत्येक माझ्या समोर बसले प्रत्येक बरं का जो माझ्या विरोधात बोलत होता तो सुद्धा म्हणजे त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन, त्याची भावना बदललेली आहे. आणि आम्हाला तिथे शिकवलं आपल्यावर कोणीही द्वेष भावना बघितलं तरी तुमच्या मनामध्ये हा विचार नाही आला पाहिजे की तो माझा द्वेष करतो. तिथं मी शिकले पुढचा माणूस कोण आहे माहित नाही, पण तुमच्या मनामध्ये त्या माणसाविषयी काय आहे जाणून घ्यायचं. आणि मग मी ज्या ज्या माणसाकडे पाहते ते माणूस मला असं वाटतं की तो माझ्याकडे आदराने पाहतो आणि माझी भावना ती असल्यामुळे मला नाही वाटत की मी ती काही चुकीचं केलं. बरोबर आहे. म्हणजे ऍक्सेप्ट करणं, ही गोष्ट ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं म्हणजे हे फार कठीण आहे. आता तुमच्याकडे बघून आम्हाला वाटतंय की तुम्हाला राग लवकर येतो, पण त्या रागाला कसं कंट्रोल करता तुम्हाला राग लवकर येतो पण कंट्रोल कसं करता? म्हणजे आम्ही तिथं ऐकलं बरं का, प्रत्येक शिक्षक ज्यावेळेस येत होता तो म्हणायचा, प्रत्येक शिक्षक म्हणायचा महिलांचा त्याग हा खूप मोठा असतो आणि महिलांना खूप अडचणी येतात, पण त्याच्यात ऍडजस्टमेंट करून जी महिला काम करते किंवा तिच्यावर जी जबाबदारी आलेली असते ती पूर्ण करते तीच खरी संयमी महिला. आणि मला असं वाटतं की त्या संयमी महिलेमध्ये मी गणली जावी यासाठी तुम्हाला एक मिनिट तुम्हाला आणि म्हणून मी काय करते माहितीये का, पुढचा किती जरी रागात आला किंवा आपल्याला अडचणी टाकण्याचा प्रयत्न केला तो जसा आहे त्याला ऍक्सेप्ट करायचा आणि पुढे जायचं. हा महत्वाचा मुद्दा आहे माझा. मग आता समजा त्यांनी म्हटले की मला तुला बोलायचं नाही, ठीक आहे आता नको बोलू, पण मला असं वाटतंय की तो आज न उद्या मला बोलेल या उद्देशाने पुढे जायचं. तुम्हाला एक विशेष असा प्रश्न विचारायचा आहे की सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे ती 2500 वर्षापूर्वीची होती. गौतम बुद्धांपासून महात्मा फुले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर इथपर्यंतची त्यांनी तर खूप मोठी चळवळ उघडली होती. आणि हे जे कर्मकांड होतात तर त्यांनी त्यासाठी आपली आहुती सुद्धा दिली की कर्मकांड होऊ नये. आणि विशेष म्हणजे बुद्धांनी जो आपल्याला संदेश दिला त्यानंतर बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं की आपण यापासून दूर राहिलं पाहिजे. परंतु आपल्या समाजामध्ये कसं आहे की आपण ते विचार ऐकतो, आपला 50%, 60%, 70% समाज अंमलबजावणी सुद्धा करतो, परंतु राहिलेला काही जो समाज आहे तर तो अजूनही इकडेही नाही तिकडेही नाही, म्हणजे हेही करायचं मला आणि तेही करायचं, या दोन्ही गोष्टीमध्ये आहे समाज अजूनही आहे आपला. तर यासाठी आपण काही प्रयत्न कराल का? आणि या लोकांसाठी जे की दोन्हीकडे पाय ठेवलेले आहेत, म्हणजे मी कर्मकांड सुद्धा करणार आणि बाबासाहेब सुद्धा मानणार, ह्या दोन गोष्टी विरोधाभासी आहेत. आपण दोन्ही गोष्टी करू शकत नाही, बरोबर आहे की नाही? एक तर तुम्ही कर्मकांड करा किंवा तुम्ही बाबासाहेबांना माना, बरोबर आहे? तर त्यामुळे तुम्ही यासाठी काही प्रयत्न कराल का पुढे चालून? त्यांनी ते सांगितलं ना, कर्मकांडाचं झालं, त्यांनी सांगितलं ना, श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी. ठीक आहे, त्यांना उद्याच्याला जर कुठल्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं त्यांना त्यांच्या मायेपोटी प्रेमापोटी जावं लागेल. माझी अशी अपेक्षा आहे करुणाताईंनी याचा उत्तर जर दिलं तर तो मार्मिक राहील, जास्त मार्मिक राहील. सूरज याचं उत्तर मी मार्मिक राहील, जास्त मार्मिक राहील. सूरज याचं उत्तर मी आपण तुमच्याकडून घेईल नंतर. सध्या इंटरव्ह्यू आपण करुणाताईचा घेत आहोत, बरोबर आहे? म्हणजे
ऐका ना आपण करून जायचं इंटरव्ह्यू, त्यामुळे हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. बरोबर आहे. करून उद्या त्यांना निमंत्रित कुणीही करू शकतं ना कार्यक्रम. मान्य आहे ना, त्यांनी जायला पाहिजे आणि तिथं प्रबोधन करायला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्या व्यक्तीचं प्रबोधन झालं पाहिजे ना, म्हणजे तेव्हाच तो बदलेल ना. तुम्हाला काय म्हणायचं ते प्रबोधन कराल का आणि कराल तर कसं कराल? तर कर्मकांड आहे, मान्य आहे. आणि केंद्रीय शिक्षिका ज्यावेळेस झाले तेव्हा मला शिबिराच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला आणि प्रसंग आल्यानंतर तिथे जाणवलं मला ही माणसं कोणीकडे पाहिजे येणार. बरोबर बरोबर. आता आम्ही गेलो की आम्ही सगळं काही बुद्धाच्या धर्मानुसार करतो आणि आम्ही तिथून दुसऱ्या घरी गेलो की ते अगोदरचा माणूस त्याच्याविषयी सांगायचं की नाही हो ते असे करतात असे आहे. आणि कधी कधी आमच्या डोळ्यासमोर दिसलंही, पण ज्यावेळेस डायरेक्टली आपल्याला डोळ्यासमोर दिसतं तेव्हा आम्ही डायरेक्टली त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही हे असं करू नका. कारण भीमराव साहेब काय म्हणतात, किंवा त्याच्या अगोदरही तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं की धम्म सांगत असताना पुढचा माणूस दुखवला जाणार नाही याची काळजी. खूप सुंदर. बरोबर. पण आम्ही डायरेक्टली त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही हे असं करू नका. हा, पण तिथे गेल्यानंतर मी सांगायची की मी हे असं करत नाही म्हणून मला कदाचित हा माणूस. आणि ती महिला स्वतःहून मला म्हणायची बाई इतके दिवस मी केले बघा, आता इथून पुढे करता. हे सगळ्यात मोठं. कारण कसं आहे, माझ्यासोबत काय माझे मित्र होते तर ते सुद्धा कर्मकांड करायचे, त्यांच्यावर प्रबोधनाचा प्रभाव नव्हता. आणि ज्यावेळेस माझ्यासोबत ते आले समजा आपण कार्यक्रमामध्ये जिथं प्रबोधन होतं त्या ठिकाणी, तर ते प्रबोधन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला. विशेष म्हणजे प्रबोधन इतकं आवश्यक आहे आणि त्यामुळे माणसाची मेंटॅलिटी आणि जे विचार आहेत ते बदलू शकतात, एवढी ताकद त्या प्रबोधनात. मीही तेच जाणलंय आतापर्यंतच्या प्रवासामध्ये. मी जसं सांगितलं तर ते पॉझिटिव्ह विचार होते आणि ते तसं मला वाटलं की हे खरंच यशस्वी होऊ शकतात. आणि म्हणून हा माझा शेवटचा निर्णय होता की म्हणजे आता बघा आपण समाजामध्ये अनेक करणारे भरपूर आहेत. ऐका ना इकडं, बौद्धाचार्य ही माझ्यासाठी, सामनेर हा माझ्यासाठी. तुम्ही आता शेवटचा निर्णय म्हणलात, म्हणजे याच्यानंतर जर तुम्हाला कोणता आला समजा आता बौद्धाचार्यानंतर आणखीन काही प्रशिक्षणाचं जर आलं म्हणजे तुम्ही करणार नाहीत का? मग नाही करणार, पण माझ्या मते बरं का आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासानुसार असं मला वाटतं. बरं ठीक आहे, मला जे सांगायचं मला ते सांगून हा. तर ते आता प्रबोधनकार असतात, भरपूर मोठी भाषणं देतात, भरपूर वचनं देतात, विचार सांगतात, पण ते विचार ते स्वतः अंमलात आणतात का याच्याकडे समाजाचं जास्त लक्ष आहे. बरोबर. मग हे ज्यावेळेस सामनेर शिबिर आलं तेव्हा मला असं वाटलं आता की मी जिल्ह्याची अध्यक्ष आहे आणि मी जर इथं नको म्हटलं दुसऱ्या महिला इथं जातील का, तर जाणार नाही असं मला वाटलं बरं का. म्हणून ज्ञान सांगी लोकाला आणि घाण मात्र आपल्याच नाकाला, ते विचार दूर करण्यासाठी अगोदर स्वतः आपण चालायचे. जसं बाबासाहेबांनी सांगितलं, मी अगोदर त्या मार्गावर चाललो आणि दुसऱ्यांना मार्ग सांगितलं. बाबासाहेबांच्या आयुष्यावर बुद्धांचा प्रभाव कधी होता, ज्यावेळेस बाबासाहेब मॅट्रिक पास झाले आणि त्यांना बुद्धांचं चरित्र मी पुस्तक भेट दिलं तेव्हापासून त्यांनी त्या धम्माचं आचरण करत होता, पण स्वीकारला नव्हता. याचं कारण काय होतं, बाबासाहेब म्हणायचे मी अगोदर आचरण करणार, मला त्याच्यात कल्याण दिसलं तर मी दुसऱ्यांना सांगेन. आणि ते बाबासाहेबांचा विचार मला रुजला, मला कळला आणि मग ते अंमलात आणला. आणि पुन्हा मी आता हे श्रामणे खरंच चांगलं आहे. जरी करता तुम्हाला दुसरीकडे बोलवणं नाही आलं, पण त्याच्यातून जे ज्ञान भेटलंय ते जर आपण स्वतःच्या संसारामध्ये वापरला त्याच्यात माझंही कल्याण आहे आणि माझ्यासोबत माझ्या संपूर्ण नातेवाईकाचं कल्याण आहे. बरोबर आहे. नाही, नातेवाईक तुमच्या सोबतच आहेत ना. म्हणून ते आता शेवटचा प्रश्न, आता कसं आहे तुम्हाला पण जायचंय, आता तुमचं काय श्रामण शिबिरामध्ये त्यांना विषय घ्यायचा, त्याच्यामुळे त्यांची एक अजून 2 मिनिटं घेऊ आपण. शेवटी आता तुम्ही गेला होतात मुंबईला, 10 दिवसाचं मौन होतं, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. किंवा तुमचे 10 दिवस तुम्ही असं म्हणजे आम्ही आलो तरी तिथं बोलत नव्हता, 10 दिवस बसला, शांत होतात. तुम्हाला असं कसं काही वाटलं नाही का बरं की बोलावं आपण? किंवा तुम्ही आता भिक्षा पात्र घेऊन ते कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्यावेळेस गेलात, तुम्ही आमच्या घाटकोपरला आला होता, तर मी पाहिलं किंवा ते भिक्षा पात्रामध्ये सगळ्यांच्या घरी जाऊन ते भिक्षा घेणं, तेच अन्न खाणं, मग तुम्हाला त्यावेळेस काही तुमच्या भावना अशा वेगळ्या नाहीत का वाटल्या की आपण आता घर तुम्ही सांगितलं पहिल्यांदा की 2 दिवसापेक्षा जास्त घर मी कधी सोडलं नाही, मग 2 दिवसापेक्षा जास्त घर सोडलं नाही आणि कधी कुणाच्या घरी गेले नाही, मग त्याच्या मग ह्या लोकांना जाऊन म्हणजे भिक्षा मागणं, तिथं शांतता, 10 दिवसाची शांतता म्हणजे खूपच झाली ते. 10 दिवस तुम्ही शांत होता तिथं आणि भिक्षा मागली, तुम्ही ह्याच्यातला तुम्हाला अनुभव काय आला किंवा
म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर काय वाटलं? बोलावंसं का वाटलं? हा. मेन मुद्दा मेन मुद्दा. मला बोलावं का वाटलं? मेन मुद्दा तुमचा हा होता. हा. तर 2,500 वर्षापासून महिलांना स्वातंत्र्य नव्हतं. पवित्र जीवन कसं जगावं हे माहित, सगळ्यात महत्वाचं बरोबर. म्हणजे स्वतःसाठी आपण कसं जगावं हे माहित नव्हतं. आणि मग काही वेळ दिलाय की जा तू तुझ्या मनानुसार जीवन जग. काही वेळ अरे वा, बरोबर. आयुष्यातले केवळ 10 दिवस. 10. केंद्रीय शिक्षकाच्या वेळेस 10 दिवस आणि आताचे 10 दिवस. केंद्रीय शिक्षकाच्या वेळेस स्वतःसाठी होते, पण ते बोलणं होतं. त्यांचे गावाकडनं फोन आले की काहीतरी अडचण आली की आपण त्याच विचारामध्ये राहणार. पण ह्या 10 दिवसामध्ये फक्त आणि फक्त माझ्यासाठी मी जीवन जगले. आणि त्या 10 दिवसात मी असा विचार करायचे की अरे आयुष्यातले फक्त 10 दिवस स्वतःसाठी भेटले, तर हे 10 दिवस केवळ स्वतःसाठी जगायचंय आणि याच्यातले अनुभव आपल्याला दुसऱ्याला सांगायचे. म्हणजे या 10 दिवसाच्या नंतर जाणारच आहे ना, 10 दिवसात नाहीच त्यांना बोलले तर काय होतं हे मला मग अनुभव आले का नाही तुम्हाला? आले. नक्की अनुभव आले. अनुभव तर आले. बरेचसे तुम्ही अनुभव नक्की आले. सत्य सांगितलं असेल, कारण तुम्ही तुमच्या वडिलांच्या फोटोच्या खाली बसून बाबासाहेब आहेत त्यांच्या तुम्ही हे बोललात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या सत्य असं मानू आम्ही. आणि आपल्यासोबत आता करुणाताई नमन कांबळे किनगाव यांनी अतिशय त्यांच्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्याच्यानंतर सुद्धा आपण मनमोकळेपणाने गप्पा मारू आणि इथंच थांबू. जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.